आज आम्ही चाललो ध्रुवीसाठी स्कूल बघायला. आम्ही ह्यांच्या वयाचे असताना शाळा-बिळा काही नव्हती. शाळेत टाकायचं म्हणलं तर मास्तर उजवा हात डाव्या कानाला पकडायला लावायचे आणि नाही पोचला की हकालपट्टी करायची, पुढच्या वर्षी घेऊन या म्हणून. आता 2 वर्षाच्या लेकरांसाठी पण शाळा आहेत यार, प्ले ग्रुप म्हणा. अख्खं 12वीपर्यंत शिक्षण होईपर्यंत आमच्या पप्पानं कुठं 12,000 फीस भरली नाही आणि आता 2 वर्षाच्या लेकराला वर्षाची 15,000 फीस म्हणा. लोक जाहिराती देऊन पहिले मुर्गा फसवतात आणि फसला की मग डोक्यावरून वगळ खाली डायरेक्ट. गल्लीत पॉम्पलेट वाटत आले होते लोक, त्याच्यावर तर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं नो डोनेशन. आणि तिथं गेल्यावर मॅम म्हणाली वर्षाची फीस फक्त 20,000 आहे, तुम्ही टप्प्याटप्प्यानं भरू शकता. मला तेव्हा तिथं हे कळलं नाही फीस आणि डोनेशनमध्ये काय फरक आहे. म्हणजे तिथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं नो डोनेशन आणि मॅडम म्हणाल्या की वर्षाची फीस फक्त 20,000 आहे. मला तर काय बोलू काही समजलंच नाही. काय आमचं लहानपण होतं. ह्यांच्या एवढे असताना आम्ही बिंदास उखंडानं फिरत होतो. चुन्याच्या डब्या हुडकत, आंब्याच्या कोया हुडकत, देशी दारूचे झाकणं हुडकत, ठोकून ठोकून चपट्या करून त्याच्यासोबत खेळत होतो. पण मला एक गोष्ट कळाली, सरकारी शाळेची आणि प्रायव्हेट शाळेची कधी बरोबरी होऊ शकत नाही. कॉलेजमध्ये पण आम्हाला एवढे छान डेस्क नव्हते बसायला जेवढे भारी ह्या लेकरांसाठी आहेत. आणि रंगीबिरंगी भिंती बघून माझी इच्छा होत होती की रोज शाळेत येऊन बसावं. एवढं मस्त वाटत होतं ना. मला बच्चूला पण शाळेत टाकायचं होतं, पण टायमिंग काही मॅच होत नव्हती. ध्रुवीसाठी होती 9 ते 1 आणि बच्चूसाठी होती 10 ते 12. ध्रुवीसाठी तर स्कूल बस येणार आहे, पण बच्चूला मला सोडायला जावं लागेल आणि आणायला पण. मग त्याच्यामुळं आणि खूप दूर पण आहे म्हणून मग बच्चूचं कॅन्सल केलं आम्ही. आता सध्या बच्चूची टीचर मीच जिंदाबाद. सुबह के टाइम पे कहती है बहू सासू माँ चलो आगे क्या सुन रहे हो, कर दो मुझे फॉलो.